नमस्कार. आज आपण इतिहासातल्या एका अशा ज्वलंत आणि थरारक अध्यायाचा वेध घेणार आहोत, जो ऐकताना आजही अंगावर काटा उभा राहतो. हा इतिहास आहे एका अफाट संघर्षाचा, एका अभेद्य इच्छाशक्तीचा आणि अशा एका सर्वोच्च बलिदानाचा, ज्याने एका बलाढ्य सम्राटालाही अक्षरशः थरथरायला लावलं होतं. आजच्या या विशेष ऐतिहासिक विश्लेषणात आपण एका अशा योद्ध्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने मृत्यूचा हसत हसत स्वीकार केला, पण आपल्या मातृभूमीशी आणि स्वराज्याशी चुकूनही बेईमानी केली नाही. ही गाथा आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या अमर बलिदानाची. चला तर मग या श्वास रोखून धरायला लावणाऱ्या वास्तवात आपण प्रवेश करूया. तो काळच तसा होता. इसवी सन 1680 हे वर्ष. छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि संपूर्ण स्वराज्यावर दुःखाचं एक अथांग सावट पसरलं. विचार करा, रयतेचा वाली अचानक हरपला होता. अशावेळी प्रत्येकाच्या मनात एकच सर्वात मोठा आणि धडकी भरवणारा प्रश्न उभा राहिला. शिवाजी महाराजांनंतर आता स्वराज्याचं काय होणार? मुघलांना तर वाटलं की आता मराठ्यांचं साम्राज्य अगदी पत्त्यांच्या बंगल्यासारखं कोसळेल. ही एक अत्यंत नाजूक आणि प्रचंड तणावाची परिस्थिती होती. या एका प्रश्नाचं उत्तर आणि संपूर्ण स्वराज्याचं भवितव्य आता फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीच्या खांद्यावर होतं. आणि याच दुःखाच्या काळात स्वराज्यावर गिधाडासारखी नजर ठेवून असलेला एक महाभयंकर शत्रू चालून आला, स्वतः मुघल सम्राट औरंगजेब. औरंगजेब आपल्या लाखो सैन्यासह थेट दख्खनमध्ये उतरला होता. त्याचं ध्येय अगदी स्पष्ट होतं: स्वराज्याचं संपूर्ण आणि कायमचं उच्चाटन. त्याला वाटलं, शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य आता सर्वात कमकुवत स्थितीत असेल आणि आपण ते एका झटक्यात गिळंकृत करू. इतिहासातील सर्वात मोठ्या आणि विध्वंसक मोहिमांपैकी एक मोहीम त्याने सुरू केली होती. तो स्वराज्यावर चालून आला तोच मुळी हे स्वराज्य नकाशावरून पुसून टाकण्याच्या ईर्षेने. पण औरंगजेबाचा हा भ्रम फार काळ टिकणार नव्हता. कारण स्वराज्य आता पोरकं नव्हतं. नेतृत्व स्वीकारलं होतं ते एका अत्यंत शूर, बुद्धिमान आणि आक्रमक योद्ध्याने, म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांनी. आता परिस्थितीची भयानकता पहा. महाराजांसमोर फक्त एक औरंगजेब नव्हता. उत्तरेकडून मुघल, समुद्रावरचे सिद्धी आणि गोव्याचे पोर्तुगीज या तिन्ही बलाढ्य आणि क्रूर शक्तींविरुद्ध संभाजी महाराजांनी एकाच वेळी लढा पुकारला. आणि नुसता पुकारला नाही, तर तो यशस्वीपणे सुरू ठेवला. हे अजिबात सोपं नव्हतं. यावरूनच त्यांच्या अफाट रणनीतीची आणि निर्भय नेतृत्वाची आपल्याला प्रचिती येते. औरंगजेबाची अपेक्षा आणि मराठ्यांचं वास्तव यात जमीन आसमानाचा फरक होता. औरंगजेबाला वाटलं होतं की ही मोहीम काही महिन्यातच गुंडाळता येईल आणि स्वराज्य त्याच्या पायाशी लोळण घेईल. पण प्रत्यक्षात काय झालं? संभाजी महाराजांच्या नेतृत्वात मराठ्यांनी गनिमी काव्याने आणि थेट आक्रमणांनी मुघलांना अक्षरशः सळो की पळो करून सोडलं. महाराज नुसता बचाव करत नव्हते बरं का, ते थेट शत्रूच्या गोटात घुसून भयंकर हल्ले करत होते. मुघल सैन्य या सततच्या आक्रमणांनी पार खचून गेलं होतं. काही महिन्यात संपेल असं वाटणारी औरंगजेबाची मोहीम वर्षानुवर्षे नुसती रेंगाळत चालली होती. पण इतिहास नेहमी सरळ रेषेत चालत नाही. आता आपण या विश्लेषणातल्या एका अत्यंत वेदनादायी आणि काळजाचा ठोका चुकवणाऱ्या वळणावर आलो आहोत. साल होतं 1689 आणि ठिकाण होतं संगमेश्वर. इथेच स्वराज्याच्या इतिहासातील सर्वात भयंकर आणि दुर्दैवी घटना घडली. हे तेच काळंकुट वळण आहे ज्याने संपूर्ण दख्खनचा, किंबहुना संपूर्ण भारताचा इतिहास कायमचा बदलून टाकला. संगमेश्वरला झालेला तो महाभयंकर विश्वासघात स्वराज्याच्या वर्मी घाव घालणारा ठरला. इसवी सन 1689 मध्ये महाराज त्यांचे अत्यंत विश्वासू मित्र कवी कलश यांच्यासोबत संगमेश्वर इथे होते. तिथे मुघल सैन्याने अचानक आणि अत्यंत अनपेक्षित असा छापा घातला. महाराजांनी आणि त्यांच्या मुठभर सवंगड्यांनी जीवाच्या आकांताने अत्यंत कडवा प्रतिकार केला. पण शत्रूची संख्या अफाट होती. मुंगीलाही शिरायला जागा नव्हती एवढा गराडा पडला होता. आणि अखेर तो काळा दिवस उजाडला. छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना कैद करण्यात आलं. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण स्वराज्यावर एकच शोककळा पसरली. संभाजी महाराजांना साखळदंडांनी बांधून औरंगजेबासमोर आणण्यात आलं. औरंगजेबाला वाटलं की बस, आता आपला विजय झाला. मृत्यूच्या दारात उभा असलेला हा मराठा राजा आता आपल्यासमोर गुडघे टेकेल, जीवाची भीक मागेल. आणि याच गर्वातून त्याने एक अत्यंत भयानक, अपमानजनक अट महाराजांसमोर ठेवली: धर्मांतर स्वीकारा आणि जीवदान मिळवा. विचार करा, औरंगजेबाला आता फक्त स्वराज्य नको होतं, त्याला मराठ्यांचा स्वाभिमान कायमचा पायाखाली चिरडायचा होता.
पण औरंगजेब पूर्णपणे विसरला होता की त्याच्यासमोर कोण उभा आहे. तो वाघाचा छावा होता. डोळ्यांत कोणतीही भीती नाही, ओठांवर कोणतीही विनवणी नाही, आणि शरणागती ती तर अजिबात नाही. महाराजांनी आणि त्यांच्यासोबत ठामपणे उभ्या असलेल्या कवी कलश यांनी तो प्रस्ताव अत्यंत निर्भयपणे तिरस्काराने धुडकावून लावला. स्वराज्य आणि धर्माशी विश्वासघात करणं त्यांना स्वप्नातही मान्य नव्हतं. या स्पष्ट नकाराने औरंगजेब संतापाने बेभान झाला. त्यानंतर महाराजांवर जो अत्यंत क्रूर आणि अनन्वित छळ करण्यात आला, तो शब्दात सांगतानाही जीभ धजावत नाही. पण त्या असह्य आणि अमानुष वेदनांमध्येही त्यांनी आपली मान शत्रूंसमोर कधीही खाली झुकवली नाही. 1680च्या अत्यंत कठीण परिस्थितीत स्वराज्याचं नेतृत्व स्वीकारण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आता एका सर्वोच्च बलिदानाकडे वाटचाल करत होता. मुघलांना सलग 9 वर्ष अक्षरशः रडवल्यानंतर 1689मध्ये केवळ आणि केवळ विश्वासघातामुळे ते पकडले गेले आणि अखेर 11 मार्च 1689 हा तो दिवस ज्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी हसत हसत वीरमरण स्वीकारलं. शेवटच्या श्वासापर्यंत आणि शरीरातल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत त्यांनी स्वराज्याशी असलेली आपली निष्ठा सोडली नाही. महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला वाटलं की आता सगळं संपलं, स्वराज्य खतम. पण वास्तवात काय झालं माहितीये? 27 वर्षे हा आकडा औरंगजेबाच्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या अपयशाचं आणि मराठ्यांच्या धगधगत्या रागाचं प्रतीक आहे. संभाजी महाराजांच्या या क्रूर हत्येने मराठ्यांचा संताप आकाशाला भिडला. संपूर्ण महाराष्ट्र रागाने पेटून उठला. स्वराज्य संपण्याऐवजी घराघरातून मराठे बाहेर पडले आणि त्यांनी मुघलांविरुद्ध अशी काही अभूतपूर्व लढाई सुरू केली की पुढची तब्बल 27 वर्षे औरंगजेब याच दख्खनमध्ये अडकून पडला आणि शेवटी इथेच त्याची कबर खणली गेली. महाराजांच्या बलिदानाने मराठ्यांच्या रक्तात एक कधीही न विझणारी आग निर्माण केली होती. आणि म्हणूनच या सगळ्या अभ्यासानंतर आपल्यासमोर एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. मृत्यू हा नेहमी पराभव असतो का? छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत सांगायचं तर त्यांचा मृत्यू हा अजिबात पराभव नव्हता. ते होतं स्वराज्यासाठी दिलेलं सर्वोच्च बलिदान. औरंगजेबाने फक्त त्यांचं नश्वर शरीर नष्ट केलं, पण महाराजांनी आपल्या बलिदानातून स्वराज्याचा आत्मा कायमचा जिवंत ठेवला. त्यांनी अखंड रयतेला शिकवलं की मृत्यूसमोरही थाट मानेने कसं उभं राहायचं, आणि म्हणूनच इतिहासात आजही त्यांचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलेलं आहे आणि ते कायम अमर राहील. आजच्या या ऐतिहासिक विश्लेषणात आपण इथेच थांबूया. हा अंगावर काटा आणणारा इतिहास आणि महाराजांचे हे बलिदान तुमच्या मनात कोणते विचार निर्माण करतं? नक्की विचार करा. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी.